मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला वेगवान पद्धतीने जाणून घ्यायच्यात। सुरुवातीला आताची मोठी बातमी बघूयात। बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याविषयीची। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले दुश्मन नाहीयेत, मात्र ते ज्या पद्धतीने शिवसेना तोडतायत ते मान्य नाही, तरी सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। मातोश्रीवरती पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या नंतर उद्धव ठाकरे बोलत होते। तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असणारे उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले दुश्मन नाहीयेत असं त्यांनी म्हटलं आणि पुढे ते असंही म्हणाले की ज्या पद्धतीने ते शिवसेना तोडतायत ते मात्र मान्य नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। मात्र तरी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा पंतप्रधानांना त्यांनी दिलेल्या आहेत। पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही, ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही। राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही। आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं। तर शिवसेनेच्या संदर्भातली पंतप्रधान मोदींची भूमिका मान्य नाही, ते कदाचित मला काहीतरी समजत असतील, पण मी मात्र दुश्मन समजत नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उद्धव ठाकरेंनी शुभेच्छाही दिलेल्या आहेत। मातोश्रीवरती काही वेळापूर्वी पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला। या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या नंतर उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळेला त्यांनी मोदींच्या संदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।